जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज आपल्या जिल्ह्यातील महिलांनी एका ऐतिहासिक पाऊल उचलले आहेत। अकोला जिल्ह्यातील प्रतिभा धर्माळे या पहिल्या नमो ड्रोन दीदी ठरल्या असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पारंपरिक शेतीला नवीन दिशा देण्याचा हा महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे। चला पाहूया हा खास रिपोर्ट। महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत अकोला जिल्ह्यातील प्रतिभा धर्माळे या पहिल्या नमो ड्रोन दीदी ठरल्या आहेत। महाराष्ट्र ग्रामीण राज्य जीवन उन्नती अभियानाच्या अंतर्गत राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडच्या मदतीने त्यांची निवड झाली। पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी ड्रोन फवारणी तंत्रज्ञान वापरण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे शेती उत्पादन वाढवण्यास मदत होणार आहे। त्यांच्या या प्रवासात अनेक महिला सहभागी झाल्या असून ग्रामीण भागातील महिलांसाठी हा एक मोठा टर्निंग पॉइंट ठरत आहे। प्रतिभा धर्माळे राणा बांबर्डा। मी उमेद अभियानांतर्गत माझ्या गटाचं नाव आहे उत्कर्ष स्वयंसहायता समूह, त्यामध्ये मी सदस्य आहे आणि उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत गाव पातळीवर ICRP म्हणून काम करते। माझी या कामात उत्कृष्ट कामगिरी म्हणून माझं RCFद्वारे उमेद अभियानामध्ये नमो ड्रोन दीदीमध्ये फॉर्म भरला आहे, त्यामधून माझं सिलेक्शन झालं। यामध्ये मला सासवड पुणे येथे शिवरीला 10 दिवसाचं प्रशिक्षण मिळालं। PBCला तिथे मला 3 दिवसाची थेरी आणि 7 दिवसाचं प्रात्यक्षिक ड्रोन फवारणीचं प्रशिक्षण मिळालं। त्यामध्ये माझं नंतर 10व्या दिवशी मला ड्रोन पायलटचे लायसन मिळाले, नंतर प्रमाणपत्र मिळाले। तसेच तिथून सातारा इथं ड्रोन प्रात्यक्षिक फवारणी म्हणजे औषध कशी टाकावी, पाणी कसं टाकावं, या ड्रोननं फवारणी कशी करावी याचं प्रात्यक्षिक प्रशिक्षण मिळालं। नंतर 8 तारखेला जागतिक महिला दिनानिमित्त गुजरात येथे आम्हाला नमो ड्रोन दीदी योजने सर्व महिलांना तिथं बोलावलं नमो ड्रोन दीदीला। त्यामध्ये माझं तिथं गुजरातचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते मला प्रमाणपत्र दिलं गेलं आणि जे हे ड्रोन आहे फवारणीचं हे वितरित करण्यात आलं। नंतर याच्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी पाहून मला 15 ऑगस्ट 2024ला दिल्ली येथे लाल किल्ल्यावर PM साहेबांनी इन्व्हाइट केलं। नंतर मग या ड्रोनचं असं एक हे आहे की चिखलामध्ये पावसाळ्यात आपल्याला जर 8 दिवस म्हणजे फवारणी करायची आहे आज, पण चिखलामुळे आपण कोणते शेतकरी फवारणी करू शकत नाही, त्यामुळे ती फवारणी 8 दिवसावर लांबते। त्यामुळे या ड्रोनमुळे असा फायदा झाला आहे की ती फवारणी आपण चिखलामध्ये पाय फसतात त्या कारणानं करू शकत नाही, पण आपण या ड्रोनमुळे ती फवारणी तात्काळ करू शकतो। त्याचा म्हणजे शेतकऱ्यांना एवढा फायदा आहे की ती 8 दिवसावर लांबणारी जी फवारणी आहे ती तात्काळ लवकर होऊन या ड्रोनमुळे त्यांचा खूप चांगला एक फायदा होऊ शकतो। पिकावर नियंत्रण करू शकतात ते, त्यामुळे त्यांचं म्हणजे त्यांचा खूप चांगला एक फायदा होऊन पीक त्यांचं सुधारित बनते। नमस्कार, मी अनुराधा कैवल्य घुगे, राहणार बांबर्डा। मी माऊली बचत गटाची अध्यक्ष आहे। आमच्या इथे कार्यरत असलेल्या SRP ताई प्रतिभाताई धर्माळे यांना जिल्ह्यामधून प्रथम क्रमांक येऊन हा ड्रोन मिळालेला आहे। आमच्या बचत गटाला हा ड्रोन मिळालेला आहे। त्यामुळे सर्व महिलांची, सर्व गावकऱ्यांची असा फायदा झालेला आहे की शेतीमध्ये जे अडचणी असतात, पाऊस पडल्यावर आपण शेतामध्ये जाऊ शकत नाही, साप, विंचू, गाटा ह्यामुळे आपल्या शेताची हानी म्हणजे जे नुकसान होते, आपण वेळेवर त्याची सोय घेऊ शकत नाही। आणि या ड्रोनमुळे कसं आहे की आपण चिखल जरी असला, पाऊस जरी सुरू असला तरी आपण ही फवारणी या ड्रोनमुळे करू शकतो। त्यामुळे वेळेवर पिकाला जे पाहिजे ते मिळते आणि उत्पादनात वाढ होऊ शकते। सुनंदा पुरुषोत्तम शिरसाट, बांबर्डा या गावची ग्रामपंचायत सदस्य असून महिला गटाची सदस्य आहे। आणि या ड्रोन प्रतिभाताईमुळे आम्हाला हे ड्रोन मिळालेलं आहे। मग आम्हाला खूप याची बचत गटावाल्या महिलांना खूप त्याचा फायदा आहे आणि शेतीवाल्याला पण फायदा आहे। याच्यामुळे आम्ही पावसाळ्यात ड्रोन शेतीमध्ये नेऊन फवारणी करू शकतो। त्याच्यामुळे साप, विंचू हे आम्हाला त्याच्यापासून नुकसान न होता या ड्रोनमध्ये फायदा होऊ शकतो। अकोट तालुक्यातील बांबर्डा या गावातील अल्पभूधारक शेतकरी रोशन बाळू घुगे बोलतो।
आमच्या गावात उमेद अभियानाअंतर्गत ड्रोन दीदी प्रतिभा धर्माडे यांच्या माध्यमातून ड्रोन मिळालेला आहे. या ड्रोनचा फायदा आम्हाला वेळेची बचत, पैशाची बचत आणि पाण्याची बचत होते. या ड्रोनमुळे आम्ही पावसाळ्यात जो चिखल आहे त्या चिखलात जे मजूर पंप पाठीवर घेऊन चिखलात त्यांना जावं लागते, त्यापासून त्यांचं म्हणजे संरक्षण होऊ शकते. आणि ते वजं घेऊन आणि पेट्रोल पंपाचे आपल्याला नुकसान माहीत आहे, त्यामुळे तुम्हाला स्लो पॉयझन पण होऊ शकते, त्यामुळे मजुराचा मृत्यू पण होऊ शकते. आणि हा पण एक फायदा झालेला आहे. आणि या आधुनिक तंत्रज्ञानामुळे नक्कीच शेतीला एक नवीन वरदान मिळालेलं आहे आणि याचा उपयोग आम्ही भविष्यात खूप सारा घेऊ. तर अशा प्रकारे प्रतिभा धर्माळे यांनी त्यांच्या सहकार्यांनी नमो ड्रोन दीदी योजनेच्या माध्यमातून नवा आदर्श निर्माण केला आहे. शेतीतील नवे तंत्रज्ञान आत्मसात करून महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे. अशाच प्रेरणादायी कहाण्या तुमच्यासमोर आणत राहू. पाहत रहा सिटी न्यूज.